विमानाचे इंजिन निकामी, पायलटनं आपत्कालीन स्थितीचा इशारा दिला. मुंबई बंगळुरू विमान 20 मिनिटात उतरले. टेक ऑफ दरम्यान ठिणग्या दिसल्या. एअर इंडियाचे मुंबईहून बंगळुरूला जाणारे एअरबस A320 निओ विमान एएस 2812 गुरुवारच्या रात्री उशिरा टेक ऑफ नंतर सुमारे 20 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी सांगितले की हवेत असताना विमानाचे एक इंजिन निकामी झाल्यानंतर पायलटनं रेडिओवरून पॅन असा इशारा दिला, ज्यानंतर विमान प्राधान्यानं सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमान वाहतूक आपत्कालीन प्रोटोकॉलनुसार हा इशारा मेड डे पेक्षा एक पायरी खाली मांडला जातो. याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे आणि तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे, परंतु कोणताही तात्काळ जीवघेणा धोका नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार टेक ऑफ दरम्यान मोठा आवाज ऐकू आला आणि ठिणग्या दिसल्या. विमान पहाटे 2:05 सुटणार होते, परंतु ते पहाटे 2:30 सुमारास सुटले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टेक ऑफ नंतर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड लक्षात आला. प्रवाशांनाही टेक ऑफ दरम्यान काहीतरी असामान्य जाणवल्याचं त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की विमान उतरल्यानंतर पुढील उड्डाणासाठी ते थांबवण्यात आले आणि त्याची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. पहाटे 4:45 बंगळुरूसाठी पर्यायी विमान रवाना झाले.